पंचीकरण पंचीकरण ग्रंथामध्ये पान नंबर 193 वर खालचा पॅरेग्राफ दृष्टांत दुसरा बरोबर. तर विषय हा चालू आहे की महावाक्याच्या द्वारे जीव ब्रह्माचा अभेद प्रतिपादन केला जातो. परंतु कसं काय अभेद होणार? कारण महावाक्यामध्ये जे 3 पद आहेत तत्, त्वम, असी, त्यात तत् पदाचा अर्थ आहे ईश्वर, त्वम पदाचा अर्थ आहे जीव, असी पदाचा अर्थ आहे. तर ईश्वर आणि जीव या दोघांचा अभेद सांगत आहे वेद. परंतु दोन्ही पदाच्या अर्थाचा अभेद कसा होऊ शकेल का? तर दोन्ही पदाचा अर्थ अर्थात तत् पदाचा अर्थ ईश्वर आणि त्वम पदाचा अर्थ जीव यांच्यात तर अत्यंत विरुद्धता आहे. सर्वज्ञत्व, अल्पज्ञत्व, एकत्व, नानात्व है की नाही वगैरे, व्यापकत्व, परिच्छिन्नत्व, परोक्षत्व, अपरोक्षत्व असे अनेक विरोधी धर्म दोघाच्या ठिकाणी असता एकता कशी होणार हा प्रश्न. तर उत्तर दिलं होतं की शक्यार्थात अभेद नाही आहे, अपितु शक्यार्थामधील जो विरोधी भाग त्याचा त्याग करून अविरोधी भाग जो लक्ष भूत चेतन त्याचा अभेद आहे. तत्पदाचा लक्षार्थ ब्रह्मचैतन्य, त्वम पदाचा लक्षार्थ साक्षी, दोन्हीचा अभेद श्रुती सांगते आणि त्या दोघांचा अभेद होण्याकरिता कुठली काही अडचण नाही आहे. मग आता लक्षार्थ घ्यायचं म्हटल्यानंतर लक्षणा करावी लागणार, कारण लक्षणावृत्तीने जो अर्थ घेतला जातो त्यालाच लक्षार्थ म्हणतात. मग ती लक्षणा तर 3 प्रकारची आहे. जहत लक्षणा, अजहत लक्षणा, जहत अजहत लक्षणा. जहत अजहत लक्षणेचंच एक नाव आहे भागत्याग लक्षणा. मग महावाक्यामध्ये कोणती लक्षणं आहे? जहत लक्षणा करायची का? तर म्हणे जहत लक्षणा करता येत नाही. कारण जहत लक्षणा ज्या ठिकाणी केल्या जाते त्या ठिकाणी समस्त पदाच्या समस्त वाच्यार्थाचा म्हणजे वाच्यार्थ जो आहे पूर्ण त्या वाच्यार्थाचा त्याग करावा लागतो. उदाहरण दिलं होतं तसं महावाक्यात जर जहत लक्षणा करण्याचा प्रयत्न केला तर वाच्यार्थामध्ये असणारा जो जड भाग आणि चेतन भाग दोघाचाही त्याग होईल. आणि दोघाचाही जर त्याग झाला तर शेष काय राहणार? शून्य राहणार. अनिष्टाची प्राप्ती होणार, इष्ट सिद्ध होणार नाही. म्हणून जहत लक्षणा करता येत नाही. मग कोणी म्हणेल अजहत लक्षणा, तर अजहत लक्षणाही करता येत नाही. कारण अजहत लक्षणा त्या ठिकाणी केल्या जाते ज्या ठिकाणी शक्यार्थही घेतला जातो आणि शक्यार्थाच्या संबंधी अन्य इतर अर्थही घेतला जातो. तिथं लक्षणं असते ती कोणती? अजहत लक्षणा. उदाहरण दिलं होतं शोणो धावती, अजहत लक्षण आहे. त्याप्रमाणे महावाक्यात जर अजहत लक्षणा करण्याचा प्रयत्न केला तर तत्पदाचा शक्यार्थ तसा पूर्ण राहणार, त्वम पदाचा शक्यार्थही राहणार. या दोघांचाच अभेद होण्याची मारामार दोन्हीच्या शक्यार्थाची. तर त्याच्या अतिरिक्त आणखीन अर्थ जर ग्रहण केला दुसरा तर कसा अभेद होणार? तर इष्ट सिद्ध होऊ शकत नाही, अभेदाची सिद्धी होणार नाही, श्रुतीचा अर्थ लागणार नाही. म्हणून अजहत लक्षणा सुद्धा महावाक्यात करता येत नाही. मग कोणती लक्षणा करायची? तर तिसरी आहे जहत अजहत किंवा जिला म्हणतात भागत्याग लक्षणा. भागत्याग लक्षणा ही त्या ठिकाणी केल्या जाते की ज्या ठिकाणी शक्यार्थातील विरोधी अंशाचा त्याग करून लक्ष स्वरूप जो अविरोधी अंश तेवढाच घ्यायचा असतो आणि लक्ष स्वरूपात अभेद सांगायचा असतो, आहे की नाही, अर्थ घ्यायचा असतो. तर त्या ठिकाणी कोणती असते? भागत्याग लक्षणा. उदाहरण दिलं होतं सोयम देवदत्त किंवा तोच हा राजा की ज्याला काशीला पाहिलं होतं की जो आज भिक्षुकाच्या रूपाने मंदिरात आहे. मग त्याच्या विरोधी धर्माचा त्याग करून भिक्षुकाच्या ठिकाणी असणारे धर्म, राजाच्या ठिकाणी असणारे धर्म, दोघांच्या धर्मामध्ये विरुद्धता असली तरी त्या विरोधी भागाचा त्याग करून त्या राजाचं जे शरीर तेच ह्या भिक्षुकाचं शरीर आहे असा शरीराचा अभेद आहे अशा रीतीने केवळ शरीराचं ग्रहण केलं जातं. तर हे जे केलं जातं ते भागत्याग लक्षणेने.
म्हणून महावाक्यात भागत्याग लक्षणा आहे. तर भागत्याग लक्षणेचं आणखीन एक उदाहरण ग्रंथकार देत आहेत. म्हटलं आहे दृष्टांत दुसरा. तर बघा, भात गोटे उखळीत घालून कांडून त्यातील तूस निराळे करून, बरोबर, भात गोटे. भात गोटे शब्दाचा अर्थ होतो काय? साळ. साळ म्हणजे काय? तांदूळ आणि त्याच्यावर तुष, भुसकट दोन्ही जोडून असतात. तांदूळही असतो, भुसही असतं, त्याला साळ म्हणतात. मग ती साळ घेतली आणि शिजवली तर त्याच्याने भूक निवृत्त होईल का? नाही होणार. बरं, कुठलं तांदूळ टाकून दिले आणि नुसतं तुष घेतले, त्याने भूक निवृत्त होईल का? त्यानेही होणार नाही आहे. मग काय करावं लागतं? तर तुकडात कुटून भूस काढायचं, तांदूळ तेवढे घ्यायचे. म्हणजे भागत्याग लक्षणा. जो त्रासदायक भाग आहे, विरोधी भाग आहे, तुष वगैरे, त्याचा त्याग, तांदूळाचं ग्रहण, भागत्याग लक्षणा. बघा, भात गोटे म्हणजे साळ उखळीत घालून कांडून त्यातील तूस निराळे करून ते टाकून, तूस टाकून दिलं, टाकून आतले तांदूळ तेवढे घेतले तर त्याच्यापासून भुकेची शांती करता येते. शिजवले तांदूळ खाल्ले, भात खाल्ला तर अक्षुधा निवृत्त होते, भूक निवृत्त होते. ठीक. पण तांदूळ तुसापासून वेगळे न करता, बरोबर, तुस तसंच ठेवायचं, तांदूळही तसेच ठेवायचे, वेगळे न करता भात गोटेच्या भात गोटेच टाकून दिले, संपूर्ण साळच टाकून दिली तर क्षुदेश निवृत्ती होईल का? नाही. ही म्हणजे याला म्हणायचं जहद लक्षणा करता येत नाही. कारण जहद लक्षणेत काय अर्थ असतं? शक्य अर्थाचा पूर्ण त्याग. इथं भात गोटे अर्थात साळ पूर्णच टाकून दिली तरी क्षुधा निवृत्त होणार नाही. ठीक आहे. भात गोटेच्या भात गोटे म्हणजे सारेच भात गोटे टाकून दिले, साळच टाकून दिली तर त्याबरोबर तांदूळही गेल्याने क्षुधेची शांती व्हावयाची नाही. बरोबर. बरं म्हणे ठीक आहे, मग आता असं करूया. बरं, तुसापासून तांदूळ निराळे न काढता सगळे भात गोटेच्या भात गोटे म्हणजे सारी साळच जर खावयाचे मनात आणले तर ते घशाखालीच उतरावयाचे नाही. ती साळचे साळ शिजवली, खाण्याचा प्रयत्न केला तर जाईल का? ती पोटात जाणारच नाही, तोंडातच अडकेल. कळलं की नाही? एवम च लागला अर्थ. म्हणजे अजत लक्षणा करूनही काम चालत नाही. कारण अजत लक्षणेमध्ये शक्य अर्थ पूर्ण घ्यायचा असतो. पूर्णच पूर्ण तांदूळासही तूस घेतलं, साळच्या साळ घेतली, त्याने सुद्धा क्षुधेची निवृत्ती होत नाही. या दोहोपैकी एकानेही भुकेची शांती होणे शक्य नाही. या दोहोपैकी म्हणजे पूर्ण साळ टाकून दिली तरी क्षुधेची शांती होणार नाही. पूर्ण साळ जशी तशी घेतली आणि त्याबरोबर आणखीन भलं पावशर मीठ टाकलं शिजवताना, अतिरिक्त पदार्थ, तरी देखील क्षुधेची निवृत्ती होणार नाही. मग करावं काय लागेल? जत लक्षणा काम करून काम जमेना, अजत लक्षणेनेही काम जमत नाही. मग करावी लागते कोणती? भागत्याग लक्षणा. आता पहा, या दोपैकी एकाने भुकेची शांती होणे शक्य नाही. म्हणून तांदूळ आणि तुस यास निराळे करून, बरोबर, तांदूळ आणि तुस याचे वेगवेगळे करायचे आणि निराळे करून तुष टाकून देऊन, त्यात जो तुष भाग आहे वरचं टरफल टाकून देऊन तांदूळ तेवढेच जर घेतले तर भूक शांत करण्याचे कार्य होईल. भूक शांत होते. मग याचप्रमाणे जीव आणि ईश्वर यांच्यातून भागत्याग लक्षणेने, मग यांच्यात भागत्याग लक्षणा करायची. भागत्याग लक्षणा केली तर भागत्याग लक्षणेने उपाधिरूप वाच्यार्थाचा त्याग करून, उपाधी भाग जेवढा आहे की नाही, वाच्यार्थातील उपाधी भाग माया आणि इकडे अविद्या, त्याचा त्याग करून एक लक्षार्थ तेवढाच घ्यावा. लक्षार्थ चेतन भाग तेवढाच ग्रहण करावा तर दोघाचा अभेद करण्यात कुठली बाधा येत नाही. एक लक्षार्थ तेवढाच घ्यावा म्हणजे त्या योगाने मोक्ष सुखाची प्राप्ती होईल. लागला अर्थ. चला, एकंदरीत काय ठरलं? भागत्याग लक्षणा करूनच जीवब्रह्माचा अभेद आहे असा निश्चय करता येतो. पुढे शिष्य, महाराज, तत्पद ईश्वरात आणि त्वंपद जीवात, म्हणजे तत्पदाचा अर्थ जो ईश्वर त्या ईश्वरामध्ये आणि त्वंपद जीवात म्हणजे त्वंपदाचा अर्थ जो जीव त्या जीवामध्ये मधील वाच्यरूप उपाधी कोणत्या आहेत? आहे की नाही? जीवपदाच्या अर्थामध्ये आणि तत्पदाच्या अर्थामध्ये
ज्या उपाधीचा त्याग करायचा अशा त्या वाच्यार्थ रूप उपाधी कोणकोणत्या आहेत त्या सांगाव्यात. कारण त्या कळाल्याशिवाय त्याचा त्याग तरी मला कसा करता येईल, त्याचा बाध मला कसा करता येईल, असा शिष्याचा अभिप्राय. तर वाच्यरूप उपाधी कोणत्या आहेत व लक्षरूप म्हणतात ते कसे आहे असते ते किंचित विस्ताराने सांगावे. म्हणजे लक्ष कोण आहे आणि ज्याचा त्याग करायचा ते कोण आहे, जीवाच्या स्वरूपात आणि ईश्वराच्या स्वरूपात, याचं मला स्पष्ट करून सांगावं. कोण म्हणतो? शिष्य. तर दोहा. तत्पद उपाधी माया कही, तत्पद उपाधी माया कही, त्वं पद अविद्या जान, त्वं पद अविद्या जान, बे उपाधी दृश्य त्याग करी, ये उपाधी दृश्य त्याग करी, होते शुद्ध भगवान, होते शुद्ध भगवान. तत्पद उपाधी माया कही, त्वं पद अविद्या जान, ये उपाधी दृश्य त्याग करी, होते शुद्ध भगवान. हा अन्वय सरळच आहे. तत्पद उपाधी माया कही. तत्पद म्हणजे तत्पदाच्या अर्थातीमध्ये उपाधी म्हणून कोण आहे तर माया आहे. तत्पद म्हणजे ईश्वराचं वाचक पद आहे. तत् अर्थात तत्पदाचा अर्थ जो ईश्वर, त्या ईश्वरामध्ये उपाधी भाग कोण आहे? माया कही कही सांगितलेली आहे. ठीक. त्वं पद अविद्या जान म्हणजे त्वं पदाचा अर्थ जो जीव, त्यामध्ये उपाधी म्हणून जर कोणी असेल तर कोण आहे? अविद्या. काही नाही, उपाधी शब्दाची अनुवृत्ती होते. तर त्वं पद उपाधी अविद्या जान. त्वं पदाच्या अर्थामध्ये जीवाच्या स्वरूपामध्ये उपाधी भाग कोण आहे? अविद्या. बर पुढे. बे उपाधी दृश्य त्याग करी. बे बे म्हणजे दोन्ही. उपाधी तर दोन्ही ठिकाणची उपाधी. ईश्वराच्या स्वरूपातली उपाधी माया, जीव स्वरूपातली उपाधी अविद्या. या दोन्ही उपाधी दृश्य आहे. आणि जे दृश्य असतं ते जड असतं आणि त्याचा कोणीतरी द्रष्टा असतो. या दोन्ही उपाधी दृश्य आहेत आणि त्याचा मी द्रष्टा आहे. आणि द्रष्टा हा दृश्याहून वेगळा असतो. आणि म्हणून त्या दोन्ही उपाधीचा, दृश्य स्वरूप दोन्ही उपाधीचा त्याग करून त्या दोन्ही उपाधीचा द्रष्टा असणारा जो आत्मा चैतन्य तो एकच आहे आणि तेच माझं स्वरूप आहे असा निश्चय करावा. बे उपाधी दृश्य त्याग करी. उपाधीचा त्याग करून पोते म्हणजे स्वतः शुद्ध भगवान. भगवान मतलब परमात्मा, ब्रह्म. ठीक आहे ना. स्वतः शुद्ध परमात्माच मी आहे असा निश्चय करावा. झालं. चला टीका. तत्पद ईश्वराची वाच्य उपाधी माया आहे. बरोबर. तत्पदाचा अर्थ जो ईश्वर, त्या ईश्वराची उपाधी कोण आहे? माया. ईश्वराची म्हणजे ईश्वर पदाची वाच्य, ईश्वर पदाचा वाच्य जो अर्थ, त्यामध्ये उपाधी भाग कोण? माया. असं समजून घ्यायचं. तद्भत ईश्वराची वाच्य उपाधी माया आहे. पुढे काय लिहिलं आहे? असे म्हणतात म्हणजे लिहिलंय की नाही? तर आता पहा, तर माया आहे त्याच्या पुढे असे म्हणतात म्हणजे 3 शब्द कट करायचे. तिथं टाकायचं तिच्या योगाने. तिच्या योगाने पुढे सरळ आहे. तर पुढचं वाचतो आता. तिच्या योगाने विराट, हिरण्यगर्भ आणि अव्याकृत हे ईश्वराचे 3 देह आहेत. मायारूप आहेत. बरोबर. तर बघा आता तिच्या योगाने, तिच्या योगाने मायेच्या योगाने, मायेच्या निमित्ताने ईश्वराचे 3 देह. जसे जीवाचे 3 देह सांगितले होते ना, तसं ईश्वराचे सुद्धा 3 देह. कोण कोण? विराट, हिरण्यगर्भ आणि अव्याकृत. जसं जीवाचे 3 देह, स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह. कारण देह अविद्या रूप आहे. बरोबर. तसं जीव ईश्वराचे 3 देह विराट म्हणजे समष्टी स्थूल प्रपंच, याला विराट म्हणतात. आणि हा हे ईश्वराचं स्थूल देह आहे. हा स्थूल शरीर आहे, स्थूल देह आहे, समस्त स्थूल प्रपंच. बर. हिरण्यगर्भ, हिरण्यगर्भ म्हणजे समष्टी सूक्ष्म प्रपंच, त्याला म्हणतात हिरण्यगर्भ. आहे की नाही?
ते आहे ईश्वराचं सूक्ष्म शरीर, आणि अर्थात हिरण्यगर्भ ईश्वराचं सूक्ष्म शरीर, आणि अव्याकृत शब्दाचा अर्थ आहे माया, की जी नामरूपाने व्यक्त नाहीये, अव्याकृत. जसं इकडं जीवाचं कारण शरीर अज्ञान, व्यष्टी अज्ञान, तसं तिकडं ईश्वराचं कारण शरीर कोण? अव्याकृत अर्थात माया. चला, तो वैश्वानर विराट, हिरण्यगर्भ आणि अव्याकृत हे ईश्वराचे 3 देह मायारूप आहेत. ठीक आहे ना, मायेचंच कार्य आहे. पुढे पहा, आहेतच्या पुढे काय आहे? वैश्वानर. त्याच्यामध्ये एक शब्द लिहा, तसेच. चला, तसेच वैश्वानर, सूत्रात्मा आणि ईश्वराचे देह हे तिघे सापडलं. तर आणि ईश्वराचे देह असं आहे की नाही, तिथं काय पाहिजे? आणि ईश्वर हे तिघे एवढंच पाहिजे. तिथं चे देह एवढं खोडायचं, रचा काना पण. आचे देह खोडलं. आता पहा, तसेच वैश्वानर, सूत्रात्मा आणि ईश्वर हे तिघे 3 कळाले. कोण कोण? वैश्वानर 1, सूत्रात्मा 2, ईश्वर 3. हे तिघे तत्पद वाच्यार्थातले अभिमानी आहेत. ठीक आहे ना, कारण तत्पदाचा वाच्यार्थ ईश्वर, ईश्वराचे 3 देह सांगितले. कोण कोण? विराट, हिरण्यगर्भ, अव्याकृत. मग त्या 3 देह म्हणजेच ईश्वर झाला, आणि त्या 3 देहामध्ये 3 अभिमान धारण करणारे आहेत. जसं जीवाच्या बाबतीत विचार करत असताना जीवाचे 3 देह सांगितले होते, स्थूल, सूक्ष्म आणि कारण. तर स्थूल देहाचा अभिमान धारण करणारा जो जीव, त्याला नाव प्राप्त होतं काय? विश्व. सूक्ष्म देहाचा अभिमान धारण करणारा जीव, त्याला नाव प्राप्त होतं तेजस. आणि कारण शरीराचा अभिमान धारण करणारा जो जीव, त्याला नाव प्राप्त होतं प्राज्ञ. जसं इकडे आहे की नाही, तसं तिकडं सुद्धा ईश्वराचे 3 देह, आणि त्या ईश्वराच्या 3 देहाचा अभिमान धारण करणारा जो ईश्वर, त्यालाही 3 नावं प्राप्त होतात. मग ईश्वर जेव्हा स्थूल प्रपंचाचा म्हणजेच विराटाचा अभिमान धारण करतो, तेव्हा त्याला नाव प्राप्त होतं वैश्वानर. तोच ईश्वर जेव्हा सूक्ष्म शरीर स्वरूप हिरण्यगर्भाचा अभिमान धारण करतो, तेव्हा त्याला नाव प्राप्त होतं सूत्रात्मा. आणि तोच ईश्वर जेव्हा कारण शरीर रूप जी अव्याकृत माया, तिचा अभिमान धारण करतो, तेव्हा त्याला म्हणतात ईश्वर. 3 नाव झाले. चला, ईश्वराचे 3 देह, त्या 3 देहाचे 3 अभिमान करते, एवढा विषय झाला. पंक्ती पहा, तसेच वैश्वानर, सूत्रात्मा आणि ईश्वर ही तिघे तत्पद वाच्यार्थातले अभिमानी आहेत. तत्पदाचा वाच्यार्थ जो ईश्वर, त्याचे अभिमानी हे 3 अभिमानी आहेत. बरं, व आणखी पुढे पाहता, अभिमानी आहेत व उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय ह्या 3 त्यातल्या अवस्था आहेत. बरोबर, जसं जीवाच्या 3 अवस्था सांगितल्या होत्या, जाग्रत, स्वप्न, सुषुप्ती, त्याप्रमाणे ईश्वराच्या देखील ईश्वराच्या वाच्यार्थातल्या 3 अवस्था. कोण कोण? उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय, आहे की नाही. उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय ह्या 3 त्यातल्या म्हणजे वाच्यार्थातल्या अवस्था आहेत. सापडलं का? उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय या 3 त्यातल्या अवस्था आहेत. त्यातल्या म्हणजे वाच्यार्थातल्या अवस्था आहेत. हे सर्व मायोपाधी तत्पदाचे वाच्यार्थ आहेत. सापडलं? आतापर्यंत जेवढं सांगितलं, ईश्वराचे 3 देह, 3 अभिमान, 3 अवस्था, हे सर्व काय आहे? तत्पदाचा वाच्यार्थ जो ईश्वर, त्याच्या अंतर्गत येणाऱ्या साऱ्या गोष्टी आहेत. हे सर्व मायोपाधी तत्पदाचे वाच्यार्थ आहेत असे पुढे, असेच्या पुढे काय आहे? असे म्हणतात. तर म्हणतात शब्द कट करायचा आणि तिथं टाकायचं समजावे. ठीक आहे, असे समजावे. आता हे झालं तत्पदाच्या अर्थातलं चिंतन. आता तोमपदाच्या अर्थात बोलू राहिले. तोमपदाचा अर्थ काय काय आहे ते सांगताय. तर पुढे तोमपद सापडलं का?
तर तिथं काय पॅरेग्राफ पाडू शकता तुम्ही. पॅरेग्राफ पाडायचं चिन्ह माहिती कसं असतं, यस सारखं चिन्ह थोडंसं मोठं ओळीत असं. आलं लक्षात? झेड सारखं बरोबर आहे ना. त्वंपद जीवाची अविद्या उपाधी आहे असे जाणारे. बरोबर. त्वंपद म्हणजे त्वंपदाचा अर्थ जो जीव, त्या जीवाची उपाधी कोण? अविद्या. त्वंपद जीवाची अविद्या उपाधी आहे असे जाणावे. ही अविद्या स्थूल, सूक्ष्म आणि कारण या तीन देहाच्या रूपाने परिणामाप्रत पावलेली आहे. ही अविद्याच या तीन देहाच्या रूपाने परिणामाला प्राप्त झालेली आहे. कोण तीन देह? स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह. ठीक आहे. या तीन देहाच्या रूपाने परिणामप्रत पावलेली आहे. ठीक आहे ना. तर स्थूल देह सुद्धा अविद्येचाच परिणाम, सूक्ष्म देह अविद्येचा परिणाम आणि कारण देह म्हणून आपण ज्याला म्हणतो ती सुद्धा अविद्याच आहे, हा त्याचा अर्थ. या तीन देहाचे विश्व, तेजस आणि प्राज्ञ हे अनुक्रमे अभिमानी आहेत. जसं ईश्वरा सांगितलं तसंच. स्थूल देहाचा अभिमान करणारा जीव त्याला काय म्हणायचं? विश्व. सूक्ष्म देहाचा अभिमान धारण करणारा जीव तेजस आणि कारण शरीराचा अभिमान धारण करणारा जीव प्राज्ञ. हे अनुक्रमे अभिमानी आहेत. पुढे जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती ह्या त्वंपद वाच्य जीवाच्या तीन अवस्था आहेत. माहितीच आहे, जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती ह्या तीन अवस्था आहे जीवाच्या. ही सर्व मिळून अविद्या कल्पित त्वंपद जीवाचा वाच्यार्थ झाला असे समजावे. म्हणजे तीन देह, तीन देहाचे अभिमानी, तीन अवस्था हे सर्व मिळून त्वंपदाचा अर्थ जो जीव त्याचा वाच्यार्थ आहेत. हे सर्व आलं लक्षात? चला. ही सर्व मिळून अविद्या कल्पित जो त्वंपद जीवाचा, त्वंपदाचा अर्थ जो जीव अविद्या कल्पितच आहे, जीवाचा वाच्यार्थ झाला असे समजावे. लागला अर्थ? पुढे या रीतीने माया व अविद्या या वाच्यार्थरूप असणाऱ्या उपाधी दृश्य आहे. सापडलं काही? या रीतीने इथं सुद्धा पॅरेग्राफ पाडू शकता, झेड सारखं चिन्ह. अर्थ पहा. या रीतीने माया व अविद्या या वाच्यार्थरूप असणाऱ्या उपाधी दृश्य आहेत. वाच्यार्थरूप उपाधी दोन. कोण कोण? माया आणि अविद्या. त्या कशा आहे? दोन्ही पण दृश्य आहेत. त्यांचा त्याग करून तू स्वतः आत्मा, श्रीगुरु सांगतायत की त्या दृश्य स्वरूप माया आणि अविद्येचा त्याग करून तू मात्र स्वतः आत्मा, तत्पद आणि त्वंपद या दोनही पदातला जो लक्षार्थ, तत्पदाचा लक्षार्थ आणि त्वंपदाचा लक्षार्थ स्वरूप आत्माच आहे. कळलं? तत्पद आणि त्वंपद या दोनही पदाचा जो लक्षार्थ त्याच्या रूपाने असणारा जो शुद्ध भगवान परमात्मा ब्रह्म तो तू आहेस. ठीक आहे जी. म्हणजे उपाधी सहित. सापडलं का? तिथं काय करा? उपाधी रहित असा पाहिजे. स काढून र टाकायचं. म्हणजे उपाधी रहित सच्चिदानंद ब्रह्मरूप तू आहेस. सत उपाधी रहित, उपाधी सोडून सच्चिद आनंद स्वरूप असं जे ब्रह्म, ते ब्रह्मच तू आहे, ब्रह्मरूप तू आहेस. लागलं? पुढे भगवद्गीतेच्या 13व्या अध्यायात सुद्धा असं सांगितलेलं आहे भगवंताने. काय सांगितलं आहे? क्षेत्रज्ञम चापि मां विद्धि सर्व क्षेत्रेषु भारत. आलंय की नाही? ते दिलं. क्षेत्रज्ञम चापि मां विद्धि. भगवान सांगतात अर्जुनाला काय? या श्लोकात भगवंतानी अर्जुनास पुढे लिहिल्याप्रमाणे सांगितले आहे. काय? की त्यात आपल्या स्वतःशी क्षेत्रज्ञाचे ऐक्य होते त्याचे निरूपण केले आहे. ठीक आहे ना. क्षेत्रज्ञ अर्थात जाणणारा, क्षेत्र अर्थात देहाधिक, क्षेत्रम जानाति ती क्षेत्रज्ञ, क्षेत्रज्ञ अर्थात आत्मा. आणि जो आत्मा आहे तोच मी आहे, मी आहे तोच आत्मा आहे असं भगवंताने सांगितलेलं आहे. बघा, क्षेत्रज्ञम चापि मां विद्धि. क्षेत्रज्ञ को मेरा ही स्वरूप समजो, माझं स्वरूप समजावं असं अर्जुनास पुढे लिहिल्याप्रमाणे सांगितले आहे. त्यात आपल्या स्वतःशी क्षेत्रज्ञाचे ऐक्य होते त्याचे निरूपण केले आहे भगवंताने. ठीक. काय म्हणतात भगवान? स्वतः लिहित आहे ग्रंथकार.
भगवान म्हणतात, हे अर्जुना, सर्व क्षेत्राच्या आत, क्षेत्र शब्दाचा अर्थ काय? शरीर. तर सर्व क्षेत्राच्या आत म्हणजे सर्व शरीरांच्या आतमध्ये, सर्व क्षेत्राच्या आत असणाऱ्या देह, प्राण, इंद्रिय, मन, बुद्धी इत्यादी का जाणणारा, हे सर्व क्षेत्रच आहे. देह, प्राण, इंद्रिय, मन, बुद्धी, परंतु इत्यादिकांना जाणणारा जो क्षेत्रज्ञ म्हणजे शुद्ध जीव, साक्षी चैतन्य, तोच आपले स्वतःचे रूप आहे असे जाण, असं भगवंताने सांगितलेलं आहे. गीतेच्या 13व्या अध्यायात 2रा श्लोक, क्षेत्रज्ञम चापि मां विद्धि सर्व क्षेत्रेषु भारत. श्रीमद भागवताच्या 4थ्या स्कंदातील बरोबर 28व्या अध्यायातल्या पुरंजनोपाख्यानात श्रीमद भागवत ग्रंथ काढला, त्यातला स्कंद नंबर 4 आणि अध्याय नंबर 28, बरोबर आहे की नाही? 28व्या अध्यायामध्ये श्लोक नंबर 62, 4, 28, 62 श्रीमद भागवताच्या 4थ्या स्कंदातील 28व्या अध्यायातल्या तिथं आलंय पुरंजनोपाख्यान आलेलं आहे बघा. त्या आख्यानात कथा आलेली आहे. जीवात्म्याच्या ईश्वरास बरोबरच्या ऐक्यासंबंधीचे ज्ञान, म्हणजे जीवात्मा आणि ईश्वर हे दोन्ही एकच आहे, एकतेचं ज्ञान सांगितलेलं आहे. तर ऐक्यासंबंधीचे ज्ञान जीवास दृढ करून देण्यासाठी ईश्वराने जीवात्म्याचे व आपले ऐक्य आहे याबद्दल उपदेश याचप्रमाणे केला आहे. भगवंताने उपदेश केला आहे की नाही? काय? की जीवात्म्याचे व आपले म्हणजे ईश्वराचे काय आहे? ऐक्य आहे. याबद्दल याविषयी एकतेविषयी उपदेश याचप्रमाणे केला. याचप्रमाणे म्हणजे गीतेत सांगितल्याप्रमाणे किंवा आतापर्यंत वर निरूपण केल्याप्रमाणे जीव ब्रह्माचा भेद सांगितलेला आहे. आणि कोणता आहे तो श्लोक सांगा तर? भागवतातला श्लोक. तर तो श्लोक या ठिकाणी दिला जात आहे. भागवतातला श्लोक आहे पण खाली नंबर चुकलाय बघा. भागवत श्लोकाच्या खाली भागवत स्कंद 4 आणि पुढे 18 आहे की नाही? 18 नाही तिथं 28 आणि श्लोक नंबर 62. तर श्लोक वाचूया. श्लोकात अगोदर दुरुस्ती आहे थोडी, ती करून घेऊ. तर अहम भवान, त्याच्या पुढे काय? चांती असं आहे ना, चांद्रज ना ते खोड्याचं. आणि काय शब्द पाहिजे? चान्य, चान्यः त्वम, चान्यस्त्वम असं पाहिजे. च अन्यस, अन्यः त्वम असा पदच्छेद आहे. च अन्यः त्वम संधी करून चान्यस त्वम. ठीक आहे, चला. आणि शेवटचा शब्द मनागती आहे. तिथं तीच्या जागी पाहिजे पी. मनाग अपि असा पदच्छेद आहे. तीच्या जागी पी. आता श्लोक वाचू. अहम भवान चान्यस्त्वं, अहं भवान् चान्यस्त्वं, त्वमेवाहं विचक्ष्वभो, त्वमेवाहं विचक्षभो, न नौ पश्यन्ति कवयः, नौ पश्यन्ति कवयः, छिद्रं जातुमनागपि. चिरं जातु मनापि. अहं भवान् चान्यस्त्वं, त्वमेवाहं विचक्षभो, नौ पश्यन्ति कवयः, छिद्रं जातु मनापि. अहम भवान न च अन्यः त्वं, त्वं एव अहं विचक्ष्व भो, न नौ पश्यन्ति कवयः छिद्रं जातु मनाग अपि. अन्वय पहा. भो भो अहम भवान न च अन्यः त्वं, न च अन्यः त्वं अर्धविराम. सरळ लागे पुढं. त्वं एव अहं विचक्ष्व. खालच्या वेळी जाऊया. कवयः
9 जातु मनाग अपि छिद्रं न पश्यन्ति, छिद्रं न पश्यन्ति. ठीक आहे. अर्थ पहा. भो संबोधन आहे. हे जीवा काय, अहम भवान, मै ही तू हो, आप हो. भगवान कर रे, भगवान म्हणतात मी आपण आहे, म्हणजे तूच आहे, तू मी एकच आहे. अहम भवान न च अन्य त्वम, च अन्य न च अन्य त्वम, मतलब त्वम अन्य न, तू काही माझ्याहून वेगळा नाहीस. एक वाक्य झालं. भगवान त्यांना सांगितलं मीच तू आहे. पुढच्या वाक्यात त्वमेव अहम, तूच मी आहे, मीच तू आहे आणि तूच मी आहे. त्वमेव अहम विचक्ष्व, विचक्ष्व शब्दाचा अर्थ आहे बुद्ध्यस्व किंवा जाणी. मीच तू आहे, तूच मी आहे असं जाण. ठीक आहे. विचक्ष्व म्हणजे बुद्ध्यस्व म्हणजे जाणी, जाणून घे. करता कोण याच्यात, त्वम, त्वम विचक्ष्व. ठीक आहे ना. भगवंत सांगतात जीवाला उद्देशून की तू जाणून घे काय, की अहम भवान न च अन्य त्वम, मी तू आपण आहे, तू आहे, न च अन्य त्वम, तू माझ्याहून वेगळा नाही. बर पुढे त्वमेव अहम, तूच मी आहे, हे जाणून घे विचक्ष्व. ठीक. बर खालच्या ओळीत कवय, कवय शब्दाचा अर्थ आहे ज्ञानीन, ज्ञानी पुरुष. 9 शब्दाचा अर्थ आहे अवयव. 9 म्हणजे अवयव आपल्या दोघांमध्ये, अर्थात जीवेश्वरामध्ये. काय तर जातु मनागपी छिद्रम, तर छिद्रमचा अर्थ आहे भेदम. छिद्रम म्हणजे भेद, भेदम. कसा भेद, तर कदा जातू, जातू शब्दाचा अर्थ आहे कदाचित अपि. जातू म्हणजे कदाचित अपि. आणि मनागपीचा अर्थ आहे किंचित अपि, किंचित अपि. पुढे न पश्यंती सरळ आहे. अर्थ पहा. कवय अर्थात ज्ञानी लोक. 9 म्हणजे आपल्या दोघांमध्ये जीव आणि ईश्वरामध्ये कदाचित, कधी सुद्धा, थोडा सुद्धा, किंचित देखील, छिद्र अर्थात भेद, न पश्यंती भेद पाहत नाही ज्ञानी लोक. कळला अर्थ. जीव ईश्वराचा काय करतात, निश्चय आणि अभेदच आहे असा निश्चय करूनच ते लोक आहेत ज्ञानी लोक. त्यांना भेद म्हणून काही दिसतच नाही. झालं. चला पुढे. पुढे अर्थ पाहता. हे जीवा, जो मी तोच तू आहेस, जो मी आहे तोच तू आहेस, माझ्याहून निराळा नाहीस, माझ्याहून तू वेगळा नाही आहे. अथवा तू तोच मी आहे. भगवंत सांगतायत तू जो आहे ना तोच मी आहे. याच प्रमाणे माझे व तुझे ऐक्य आहे असे विचार करून पहा. भगवंत सांगतात जीवाला उद्देशून की माझा आणि तुझा काय आहे, अभेदच आहे असा विचार करून पहा. पुढे जे ज्ञान संपन्न पुरुष असतात, कवय ज्ञानी लोक, ते आपल्या दोघात केव्हाही लवभर सुद्धा म्हणजे किंचित देखील, थोडा देखील भेद पाहत नाही. म्हणजे जीव आणि ईश्वर या दोघांचे रूप एकच आहे असे समजतात. दोघात बिलकुल भेद पाहत नाही असं भागवतात पण सांगितलंय. तर गीतेचं प्रमाण दिलं, भागवताचं प्रमाण दिलं, काही की नाही. आणि पुन्हा वेदाचं प्रमाण तर आहेच. कितीकतरी तत्वमसी, अहम ब्रह्मास्मी, अभेद सांगतात नाही सारे वेदाची वाक्य. ठीक आहे. चला पुढे. अशा रीतीने श्रुती, स्मृती, पुराण, ठीक आहे जी, इत्यादिकात प्रत्यगात्म्याच्या परमात्म्याशी असलेल्या अभेदाचे निरूपण केलेले आहे. प्रत्यगात्मा म्हणजे जीवात्मा, अर्थात जीवाच्या स्वरूपात असणारा जो साक्षीभूत आत्मा, अंतरात्मा, प्रत्यगात्मा. इत्यादिकात प्रत्यगात्म्याच्या परमात्म्याशी असलेल्या अभेदाचे निरूपण केलेले आहे. बरोबर.
यासाठी अरे माझ्या शिष्या तू आपला आत्मा ब्रह्मरूप आहे असे समज. ठीक आहे ना. ब्रह्मच तू आहे, तूच ब्रह्म आहे. तुझ्याहून आणखीन दुसरं कोणी ब्रह्म नाही. कळलं? चला आता यावर पुन्हा शिष्य बोलतो. गुरु महाराज, ब्रह्म तर जन्म मरण क्षुधा पिपासा, पिपासा म्हणजे तहान, क्षुधा म्हणजे भूक, पुन्हा शोक आणि मोह या 6 प्रकारच्या ज्या उर्मी म्हणजे तरंग, या 6 उर्मी प्रसिद्ध आहेत. ज्या उर्मी म्हणजे तरंग त्या विरहित आहे. कोण? ब्रह्म. कोण म्हणतो? शिष्य. शिष्य म्हणतो की जीव आणि ब्रह्माचं तुम्ही अभेद सांगू राहिलेत, पण कसं काय अभेद होईल बुवा? कारण ईश्वराचं स्वरूप पाहिलं, ब्रह्माचं स्वरूप पाहिलं तर 6 उर्मी होऊन रहित, आणि जीवाच्या ठिकाणी या 6 उर्मी आहेत. म्हणजे एक उर्मीवाला आहे, तरंगवाला आहे, आणि एक उर्मी रहित आहे. दोघात तर विरुद्धता झाली, आणि जर विरुद्धता आहे तर दोघाचा अभेद कसा होणार असा प्रश्न आहे. कुणाचा? शिष्याचा. पंक्ती पहा पुन्हा. शिष्य. गुरु महाराज, ब्रह्म तर जन्म मरण 2 झाले, क्षुधा पिपासा हे 2, 4, शोक आणि मोह किती झाले? 6. या 6 प्रकारच्या ज्या उर्मी म्हणजे तरंग त्या विरहित आहे असे मी शास्त्रातून सांगितलेले ऐकले आहे. परंतु माझ्यात तर वर सांगितलेल्या 6 उर्मी दृष्टीस पडतात. माझ्यात म्हणजे जीवाच्या स्वरूपाच्या ठिकाणी या 6 उर्मी दिसून येतात. तर मी ब्रह्मरूप कसा असू शकेल? तर मीच ब्रह्म हे मी कसं समजू? ते मला कृपा करून सांगावे. कोण म्हणतो? शिष्य. उत्तर देतात गुरु. वर सांगितलेल्या 6 उर्मी विरहित ब्रह्म आहे असे जे तू शास्त्रातून ऐकले आहेस, बरोबर ऐकले आहेस म्हणतोस ते अगदी बरोबर आहे. श्री गुरु म्हणत बरोबर आहे तुझं म्हणणं की ब्रह्म कसं आहे? ते वर सांगितलेल्या 6 उर्मीहून रहित आहे. 6 उर्मी विरहित ब्रह्म आहे असे जे तू शास्त्रातून ऐकले आहेस म्हणतोस ते अगदी बरोबर आहे. तो ब्रह्मरूप तुझा प्रत्येक आत्मा आहे. आणि ब्रह्मस्वरूप कोण आहे? तुझा प्रत्येक आत्मा आहे. त्या प्रत्येक आत्म्याला द्याहून प्राणाहून व मनाहून निराळा न जाणता तुला ही शंका झाली म्हणे, आहे की नाही? काय की मी 6 उर्मीने युक्त आहे म्हणून. अरे पण या 6 उर्मी तुझ्या प्रत्येक आत्म्या ठिकाणी थोडी आहेत. देह मन प्राण इत्यादी काही ठिकाणी आहेत, आणि तू तर त्या सर्वाहून वेगळा आहेत. तुझ्या ठिकाणी तरी कुठे उर्मी आहेत? अर्थात नाही. म्हणून तू सुद्धा उर्मी रहित आहे, ब्रह्म देखील उर्मी रहित आहे, आणि म्हणून दोघाचा अभेद आहे असं सांगतात. बघा तो ब्रह्मरूप तुझा प्रत्येक आत्मा, त्या प्रत्येक आत्म्याला द्याहून प्राणाहून व मनाहून निराळा न जाणता देहादिक धर्माचा आत्म्याच्या ठिकाणी आरोप करून, देहादिक धर्माचा तू काय केला? आत्म्याच्या ठिकाणी आरोप केला. म्हणजे देहादिकालाच तू स्वतःचं स्वरूप समजलास, आणि म्हणून ही शिष्या तुला तुझ्या ठिकाणी या सर्व उर्मी दिसून येत आहेत. बरोबर? न जाणता देहादिक धर्माचा आत्म्याच्या ठिकाणी आरोप करून आपल्याला जन्म मरणाधिक आहेत असे तू केवळ मानले आहेस. स्वतःला काय समजला तू? की जन्म मरणवाला मी आहे, म्हणजे जन्म मरणाधिक धर्म आपल्याला आहेत असे तू स्वतःला जाणतोस देहादिकाचा आरोप करून. ठीक आहे. आपल्याला जन्म मरणाधिक आहेत असे तू केवळ मानले आहेस. वास्तविक ती तुझ्या आत्म्याच्या ठिकाणी नाहीत. वास्तविक म्हणजे वस्तुतः ती उर्मिया 6 उर्मी ती धर्म आहे की नाही? जन्म मरणाधिक वास्तविक ती तुझ्या आत्म्याच्या ठिकाणी नाहीत याचेच तुला जास्त विवेचन करून सांगतो ते ऐक. म्हणजे तुझा आत्मा सुद्धा 6 उर्मीने रहित आहे, ब्रह्म देखील 6 उर्मीने रहित आहे, आणि म्हणून तू आणि ब्रह्म दोन्ही एक आहे. मग आता प्रश्न पडेल, शिष्य म्हणेल की जर मी या 6 उर्मीने रहित आहे तर मग या 6 उर्मी दिसतात त्याचं काय? तर उत्तर देतात श्री गुरु, या 6 उर्मी कुणाकुणाचे धर्म आहे हे सांगतात, आणि त्यांचे सांगितले तर ते तुझे नाही याचं स्पष्टीकरण होईल. मग पंक्ती पहा आता. दोहा. जन्म मरण देहने कही, क्षुधा पिपासा प्राण, शोक मोह मननो धर्म, मोते ब्रह्म प्राण.
ब्रह्म प्राण जन्म मरण देह एकहि क्षुधा पिपासा प्राण शोक मोह मनोधर्म पोते ब्रह्म प्राण. ठीक. तर शेवटच्या ओळीत जे पोते ब्रह्म प्राण आहे ना, प्राणच्या जागेवर प्रमाण असा शब्द आहे. प्रमाण. चला, अर्थ अन्वय सरळ आहे. तर जन्म मरण देह एकही, ते 6 उर्मीपैकी कोण उर्मी कुणाची आहेत ही गोष्ट या दोह्यातून सांगतायत श्री गुरु. तर 6 उर्मीपैकी जन्म आणि मरण देह एकही म्हणजे देहाचे आहेत, देहाचे सांगितलेले आहेत. क्षुधा आणि पिपासा ह्या 2 उर्मी प्राणाचे आहेत. ठीक आहे. किती झाल्या उर्मी? 4 उर्मी संपल्या. जन्म मरण हे 2, क्षुधा आणि पिपासा ह्या 2. तर जन्म मरण देहाचे धर्म आहेत, देहाच्या उर्मी आहेत, आणि क्षुधा पिपासा प्राणाच्या. बर, राहिल्या 2. कोण कोण? शोक आणि मोह. तर शोक मोह मननो धर्म. मननो म्हणजे मनाचे. तर मनाचे धर्म आहेत कोण? शोक आणि मोह. अर्थात शोक मोह ह्या 2 उर्मी मनाचे आहेत, हे 2 तरंग. आणि म्हणे मग पोते ब्रह्म प्रमाण. पोते म्हणजे स्वतः तू ब्रह्मरूप आहेस, हा त्याचा अर्थ. म्हणजे काय? शेवटच्या वेळेस काय अर्थ? की तू स्वतः 6ही उर्मी रहित स्वतः ब्रह्म आहेस. ठीक आहे ना. ही गोष्ट श्रुती प्रमाणाने देखील सिद्ध आहे असं सांगायचं प्रमाण शब्दाचं उच्चारण करून. की तू स्वतः देखील, पोते म्हणजे तू स्वतः देखील कसा आहे? 6 उर्मी रहित असं स्वतः ब्रह्म तू आहेस. बरोबर. आणि ही गोष्ट श्रुतीच्या प्रमाणाने सिद्ध आहे असं. चला, तर ह्या दोह्याचा मराठीतून द्वारूपाने अर्थ लिहा. जन्म मरण देहाला सांगितले, जन्म मरण देहाला सांगितले, पहिली ओळ झाली. क्षुधा पिपासा प्राण, दुसरी ओळ. क्षुधा पिपासा प्राण, तिसरी लाईन. शोक मोह मनाचे धर्म, शोक मोह मनाचे धर्म, चौथी लाईन. स्वतः ब्रह्म प्रमाण, स्वतः ब्रह्म प्रमाण. ठीक आहे. चला, आता अर्थ बघूया. टीका. श्रीगुरु बोलतायत, उत्तर देतात, टीकेचा अर्थ करतात. अरे, जन्म आणि मरण ह्या 2 उर्मी सापडले बरोबर सांगा. अरे, जन्म आणि मरण या 2 उर्मी स्थूल देहावर आहेत. बरोबर. देहावर असं लिहिलंय की नाही, तिथं करा देहाच्या आहेत. देहावर म्हणलं त्याचं देहाच्या आहेत. या 2 उर्मी देहाच्या आहेत. बरोबर. पुढे काय आहे? असे म्हणतात. तर असे आणि म्हणतात या 2 शब्द खोडून टाका. आता पुढे पहा. म्हणजे हे देहाच्या आहेत ना 2 उर्मी. म्हणजे स्थूल देह मरतो व जन्मास येतो. म्हणून या 2 उर्मी कुणाच्या? देहाच्या, स्थूल देहाच्या. म्हणजे स्थूल देह मरतो व जन्मास येतो. जन्मतो, मरतो, मरतो, जन्मतो. ठीक आहे. बार 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 बार. परंतु त्याचा द्रष्टा जो तू आत्मा, त्याचा, परंतु त्याचा द्रष्टा, त्याचा स्थूल देहाचा, त्याचा जन्म मरणाने युक्त स्थूल देहाचा. ठीक. द्रष्टा जो तू आत्मा, तो तू जन्मत नाहीस, तुझा जन्मही नाही व मरतही नाहीस. जन्म मरणाहून तो कसा आहे? अतीत आहे. या 2 उर्मीची विल्हेवाट लावली 6 पैकी. आता पुढच्या 2 उर्मी सांगतात. क्षुधा आणि पिपासा म्हणजे भूक व तहान. क्षुधा म्हणजे भूक, पिपासा म्हणजे तहान. भूक व तहान या ह्या 2 उर्मी प्राण्यांच्या आहेत. सापडलं? तर तिथं प्राण्यांच्या शब्द असा नाही, तर काय पाहिजे? प्राणाच्या आहेत. प्राणाचे धर्म आहेत ते, प्राणाच्या आहेत. ठीक. पुढे. कारण क्षुधेने व तहानेने प्राण अतिशय व्याकुळ होतात. भूक लागली किंवा अतिशय तहान लागली तर व्याकुळ होतात कोण? प्राण व्याकुळ होतात. म्हणून हे प्राणाचे धर्म आहे.
कारण क्षुधेने व तहानेने प्राण अतिशय व्याकुळ होता व अन्न जला वाचून प्राण राहूही शकत नाही. जर अन्न ग्रहण नाही केलं, पाणी मनुष्य पिला नाही तर काही दिवस राहील प्राण, त्याच्या शक्तीनुसार 10 दिवस, 15 दिवस, महिनाभर, जास्तीत जास्त 40 दिवस, त्याच्यानंतर राहत नाही, मरतो मनुष्य. व अन्न जला वाचून प्राण राहूही शकत नाहीत. बरोबर. पुढे प्राणांचा तू द्रष्टा आहेस. त्या प्राणाचा सुद्धा तू काय आहे? द्रष्टा आहे. मग प्राणाचा द्रष्टा याचा अर्थ प्राणाहून तू वेगळा आहे. आणि जर प्राणाहून तू वेगळा आहे, कारण दृश्याहून द्रष्टा वेगळा असतो, प्राण दृश्य झाला, तू द्रष्टा आहेस. मग दृश्य अशा प्राणाहून तू द्रष्टा जर वेगळा आहे तर प्राणाचे धर्म जे क्षुधा पिपासा ते तुझे धर्म होतील का? नाही. त्याच्याहून सुद्धा तू काय आहेस? मग वेगळा आहेस. चला, प्राणांचा तू द्रष्टा आहेस, अर्थातच त्या क्षुधा पिपासा तुझ्यामध्ये नाहीत. लागला अर्थ? पुढे चला. तर हे दोन उर्मी आणखी झाल्या. आता शेवटच्या 2 उर्मी कोण? शोक मोह. ते सांगतात शोक आणि मोह या उर्मी मनाच्या आहेत. हे मनाचे तरंग आहेत. शोक होतो तोही मनाला, शोक म्हणजे दुःख, मनालाच होतं. आणि मोह उत्पन्न होतो तो सुद्धा मनाला. मोह म्हणजे काय? अविवेक. अविवेक म्हणजे काय? जे जसं नाही तसं समजणं. हा सुद्धा धर्म कोणाचा आहे? मनाचाच आहे. शोक आणि मोह या उर्मी मनाच्या आहेत. कारण असे की जागृत अवस्थेत व स्वप्नावस्थेत मन असते, म्हणून त्यांच्या ठिकाणी शोक व मोह या 2 उर्मी उत्पन्न होतात. कुठं? जागृतीत आणि स्वप्नात. बरोबर. शोक मोह उत्पन्न होतात कारण तिथं मन असतं. आणि सुषुप्ती अवस्थेत मन आहे का? मन लीन झालं आणि म्हणून शोक मोह देखील नाही. याच्यावरून सिद्ध होतं की शोक मोह हे कोणाचे धर्म आहेत? मनाचे. सुषुप्त अवस्थेत मनाचा लय झालेला असतो, म्हणून तीत म्हणजे सुषुप्ती अवस्थेत शोक व मोह या 2 उर्मी दिसत नाही. झालं? कारण त्या मनातच उत्पन्न होणाऱ्या असतात. मनात उत्पन्न होणारे आहे. सुषुप्ती अवस्थेत मन नाही, म्हणून शोक मोह नाही. मन व त्याचे धर्म जे शोक आणि मोह त्यांचा तू द्रष्टा आहेस. मन आणि मनाचे धर्म शोक मोह या सर्वांचा काय आहे? द्रष्टा आहे की नाही? शोक दुःख उत्पन्न झालं तरी मनुष्य जाणतो, काय यार खूप मला आता दुःख आहे, आणि दुःख गेलं चांगली सुखी आहे असं म्हणतो, आहे की नाही? याचा अर्थ दृश्य झालं. सुख दुःख शोक आहे की नाही? मोह. आणि आपण त्याचा काय आहोत? द्रष्टा. यामुळे त्या उर्मी तुझ्या ठाई नाहीत. तू शोक मोह रहित आहेस, आहे की नाही? कोण सांगतात? श्री गुरु. तू कसा आहे रे बाबा? शोक मोहाने रहित आहे. बरोबर. अशा रीतीने पोते ब्रह्म प्रमाण. शेवटची ओळ आहे ना द्वयातली. म्हणजे तू स्वतः या 6 उर्मी विरहित आत्मा ब्रह्मरूप आहेस. बरोबर. असा उपदेश श्रुती प्रमाणाने सिद्ध होतो. प्रमाण श्रुती प्रमाणाने सिद्ध होतं काय? की 6 उर्मी रहित असं जे ब्रह्म, ते ब्रह्मच तू आहे, तूच ब्रह्म आहे. तुझ्या ठिकाणी सुद्धा या उर्मी नाहीत. ज्यांच्या ठिकाणी उर्मी आहे त्यांचं तू तादात्म्य धारण केलं, म्हणून त्या उर्मी तुला स्वतःच्या ठिकाणी वाटतात. खऱ्या अर्थाने त्या उर्मी तुझ्या ठिकाणी सुद्धा नाही. आत्मा ब्रह्मरूप आहेस असा उपदेश श्रुती प्रमाणांनी सिद्ध होतो. बरोबर. यजुर्वेदाच्या बृहदारण्यकोपनिषद यजुर्वेदाचा आहे. तर यजुर्वेदाच्या बृहदारण्यकोपनिषदात याज्ञवल्क्य मुनींना प्रश्न केलाय. कोणी? कहोळ नावाच्या ब्राह्मणाने. एक ब्राह्मण, त्याचं नाव कहोळ, त्याने प्रश्न केला. कुणाला? याज्ञवल्क्य मुनीला. कुठं? बृहदारण्यकोपनिषदात येतात ही कथा. याज्ञवल्क्य मुनींना कहोळ नावाच्या ब्राह्मणाने प्रश्न केला आहे. तो असा काय प्रश्न? की याज्ञवल्क्य महाराज, कहोळ म्हणतो, याज्ञवल्क्य महाराज साक्षात अपरोक्ष ब्रह्मस्वरूप जो सर्वांतर्यामी आत्मा आहे, साक्षात अपरोक्ष स्वरूप आहे, ब्रह्मस्वरूप जो सर्वांतर्यामी सर्वांच्या आत असणारा साक्षी रूपाने आत्मा आहे, तो आपण मला दाखवाल काय? म्हणजे मला त्याचं ज्ञान करून द्याल काय? असा प्रश्न केलाय. कोणी? कहोळाने. कुणाला? याज्ञवल्क्य मुनींना. त्यावर याज्ञवल्क्य मुनींनी उत्तर दिले. काय उत्तर दिलं? अपरोक्ष, है की नाही? अपरोक्ष म्हणजे अंतकरणाच्या वृत्तींना प्रकाशन. सापडलं?
तिथं कसं करा, अंतःकरणाच्या वृत्तीचा प्रकाशन. ठीक, आत्मा अपरोक्ष आहे. म्हणजे काय की तो आत्मा अंतःकरण वृत्तीच्या द्वारे बाह्य पदार्थाचंही प्रकाशन करतो. एवढंच नाही तर अंतःकरण वृत्तींचं सुद्धा प्रकाशन करणारा आहे कोण? आत्मा. ठीक, आणि तो सदा अपरोक्ष आहे. त्याचं ज्ञान करून घेण्याकरिता कशाची गरज पडत नाही. अपरोक्ष आहे म्हणजे प्रत्यक्ष आहे. ठीक, अपरोक्ष अंतःकरणाच्या वृत्तीचा प्रकाशक तुझा जो आत्मा तोच सर्वांतर्यामी आहे. कहोळाला सांगितलं, अरे बाबा तू सर्वांतर्यामी ब्रह्म वगैरे जे म्हणतो ना, तर ते सर्वांतर्यामी दुसरं कोणी नाही आहे. तुझा जो अंतरात्मा आहे ना तोच सर्वांतर्यामी आहे आणि तोच ब्रह्म आहे, असा उपदेश केला आहे याज्ञवल्क्य मुनींनी कहोळ नावाच्या ब्राह्मणाला. तुझा जो आत्मा तोच सर्वांतर्यामी आहे. त्यावर फिरून म्हणजे पुन्हा डबल कहोळाने प्रश्न केला. कुणाला? याज्ञवल्क्य मुनींना. महाराज कुठला तो सर्वांतर्यामी की तुम्ही जो म्हणता सर्वांतर्यामी आत्मा कोण आहे तो? मला कळालं नाही, जरा सांगा की. सांगता. तर याज्ञवल्क्यांनी त्याचे उत्तर दिले आहे. कसं? क्षुधा, तृषा, शोक, मोह, जरा आणि मृत्यू या 6 उर्मी वाचून असणारा जो अंतर्यामी आत्मा तो तूच आहेस, असं उत्तर दिलंय. कोणी? याज्ञवल्क्य म्हणून. याचा अर्थ 6 उर्मी रहित ब्रह्म तोच तू आत्मा आहे, ही गोष्ट श्रुती प्रमाणाने देखील सिद्ध होते. शेवटी शब्द आलता द्वयामध्ये प्रमाण, तर श्रुतीचं प्रमाण. कुठल्या श्रुतीचं प्रमाण? बृहदारण्यक उपनिषदामध्ये जो संवाद आलेला आहे याज्ञवल्क्य मुनीचा आणि कहोळ नावाचा ब्राह्मण, तिथं सांगितलेलं आहे. ते म्हणजे उपनिषदात आलेलं आहे. 6 उर्मी वाचून असणारा जो सर्वांतर्यामी आत्मा तो तूच आहेस. यासाठी बा शिष्या तू आत्मा ब्रह्मरूप आहेस. तूच आत्मा आहे, तू ब्रह्मरूप आहेस. बरोबर. पुढे शुद्ध आहेस. सापडलं? शुद्ध याच्या पुढे एक शब्द लिहायचा आहे. शुद्ध आणि आहेस याच्यामध्ये. आणि अपरोक्ष. एक मिनिट. शुद्ध आणि अपरोक्ष. अजून अर्धविराम असंग. आता पंक्ती पहा. यासाठी बा शिष्या तू आत्मा ब्रह्मरूप आहेस, शुद्ध आणि अपरोक्ष. शुद्ध आहेस, अपरोक्ष आहेस, असंग आहेस व कर्माचे फल जे सुख आणि दुःख त्यांचा भोगता नाहीस. सापडलं की नाही? तू स्वतःला भोगता समजत असला तरी तू काय नाही, कर्माचं फळ, शुभ अशुभ कर्माचं फळ जे सुख दुःख त्याचा भोगता तू नाहीस. ठीक आहे. पंक्ती पहा. कर्माचे फळ जे सुख आणि दुःख त्यांचा तू भोगता नाहीस. यामुळे तू जीवनमुक्त आहेस. भोगता नाहीये. भोक्तृत्व धर्म तुझ्या ठिकाणी नाही. तू ब्रह्मरूप आहेस आणि खऱ्या अर्थाने पाहिलं तर सदा तू मुक्तच आहेस. पण स्वतःला बंधनवान समजू राहिला, त्याला काय करावं? आहे की नाही? बऱ्याच वेळी जीवाला भ्रम होतो. बद्ध नाहीये, मुक्तच आहे, पण स्वतःला समजतो काय? बद्ध. ज्याप्रमाणे ते पोपट पकडणारे माणसं असतात, पारधी लोक. त्यांना जेव्हा पोपट पकडायचा असतो, मिठू आहे की नाही, राघव आहे की नाही, काय करतात ते? ज्या झाडावर पोपट येऊन बसतात त्या झाडाखाली जातात. त्यांच्याजवळ एक यंत्र असतं. काय असतं? नळी. तीच ना मग. एक यंत्र असतं, एक नळी असते, असे लावलेलं असतं आणि एक त्याच्यावर नळी लावलेली असते. आणि त्या नळीच्या खाली जमिनीवर शेंगदाणे वगैरे फुटाणे असे पदार्थ टाकतात. मग पोपट झाडावर उडतो आणि तो माणूस लांब जाऊन बसतो गंमत पाहत. मग तो पोपट उडतो आणि त्याला खायचे असतात काय? जमिनीवर पडलेली शेंगदाणे वगैरे. पण पक्ष्याचे एक वैशिष्ट्य आहे, पक्षी डायरेक्ट जात नाही. मध्ये काहीतरी असलं तर तिथं थोडासा बसतो, पुन्हा तिथून उड्डाण घेतो आणि मग तो पक्षी उडतो त्या झाडावरून आणि येऊन बसतो कुठं? त्या नळीवर, त्या यंत्रावर. आणि त्या नळीवर बसला की अशी सिस्टीम बनवली असती की बसल्याबरोबर ती गरकन फिरते आणि उलटी होते. उलटी होते म्हणजे तो पोपट खाली जातो आणि तो त्या नळीला पक्क पकडतो, कारण त्याचे डोळे वर जातात. उलटा झाला ना तो आता. मग तो पाहतो, अरे बापरे, मी कुठे येऊन पडलो, आता तर लई लांब राहिली पृथ्वी. कारण त्याला वर आकाश दिसतं, काहीच दिसत नाही.
त्याला वाटतं आता जर मी सर सुटलो आणि जर पडलो तर नक्कीच मरल. त्याला विसरून जातो की मला उडता येतं म्हणून. हा, आणि त्या नळीला पक्क धरतो आणि मग तो हळूच येतो तो पारधी पकडणारा आणि त्या पोपटाला पकडतो तरी तो उडत नाही आणि तो सोडित नाही, त्याला ओढून काढावं लागतं, इतका पक्का धरतो. आहे की नाही? कधी गंमत पाहतात पकडणाऱ्या लोकांची, ती दाखवते तुम्हाला कसं होतं ते, कळलं की नाही? तर वस्तुता पाहिलं तर तो पोपट मुक्त आहे का बद्ध आहे? मुक्तच आहे, पण स्वतःला काय समजू राहिला? बद्ध, बांधल्या गेलो. आहे की नाही? त्याच्यामुळे तो अडकला गेला, आता पिंजऱ्यात, झालं जेल त्याला. आहे की नाही? ते तशीच गती आपली आहे. आणखीन एक दृष्टांत पूर्वीच्या काळातला, आताच्या काळात राहिली नाही, ती कमी झाली. कोण? गाढव. ठीक आहे ना? हा, तर कुंभाराकडे गाढव असायचे माती आणण्याकरिता. आता काय गाड्या निघाल्या, कोणाकोणाकडे असतीलही. तर संध्याकाळच्या दिवसभर कुंभार ती गाढव काय करतं, मग माती आणून झालं सकाळी 10-11 वाजेपर्यंत चरायला सोडून देतात ते गाढवाला. ते खूप उखरडे बिखरडे सारं इकडं तिकडं फिरून चरून येतं संध्याकाळी. आणि संध्याकाळी ठेप्यावर आलं त्या खुंट्याजवळ जाऊन उभं राहतं. मग आता कुंभार तिथं जातो बरं का, काय करतो, तिथं दावा बिवं काही नसतं किंवा असलं बी तर त्याला बांधायची गरज नाही. फक्त ते काय करायचं, ते जायचं खुंट्याजवळ आणि त्याच्या पायाला हात फिरवायचा, बांधल्यासारखं करायचं. त्या गाढवाला असं वाटतं की आपण आता बांधल्या गेलो, सकाळपर्यंत तिथून ते हलत नाही, कुठंच जात नाही. तरी हटत नाही, मारलं तरी ते जात नाही तिथून. त्याला वाटतं मी बांधिलच आहे. आता मुक्त आहे का बद्ध आहे? मुक्तच आहे, पण काय समजतं स्वतःला? बद्ध आहे. मग जेव्हा त्याला तिथून काढायचं असतं चरायला, तेव्हा पुन्हा ती प्रक्रिया करावं लागेल त्याला. हा, मग तो कुंभार येतो, हात त्याच्या त्या पायावर असा हात फिरवतो, सोडल्यासारखं करतो. त्या गाढवाला वाटतं आपण सुटलो आणि मग ती निघत. किती गंमत आहे बघा, कळलं? तशीच आपली गंमत आहे. आपण स्वतःला काय समजतो? बद्ध. पण बद्ध आहेच कुठं? बंधनाची नाही ठावे, मुक्त कासया म्हणावे, असं म्हटलेलं आहे की संतांनी. चला कुठे चाललं? हा, तर कर्माचे फल जे सुख आणि दुःख त्यांचा तू भोगता नाहीस, यामुळे तू जीवनमुक्त म्हणजे जिवंत असून मुक्त आहे की नाही? शरीरात असूनच तू मुक्त आहेस, असं शिष्याला श्री गुरुने सांगितलं. आता पुन्हा प्रश्न करील मग शिष्य, म्हणे महाराज कर्माचे फल सुख दुःख त्याचा मी भोगता नाही, पण कर्म किती प्रकारचं वगैरे वगैरे असा प्रश्न शिष्य करतो आहे. पण त्याचा विचार आपण उद्या करूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.